शिकवितो तो जगण्याचा सार, तोच तू आमुचा एकमेव आधार। तू शिकवतो आम्हा कसा करावा भवसागर पार। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, धावत येसी भक्तांसाठी ब्रह्मा विष्णू महेश्वरा। आता नको दिव्य दृष्टी, आता नको ही जड सृष्टी, फक्त असावी आपल्यावर आपल्या सद्गुरूंची कृपा दृष्टी। ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा निव्वळ योगायोग नाही, तर तो श्रीपाद प्रभूंनी तुमच्या समोर पाठवला आहे। कारण त्यांना तुमचे भविष्य बदलायचे आहे, फार सुंदर करायचे आहे। म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका। तुमचे श्रीपाद प्रभूंवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। म्हणतात की योग्य वेळ आली की ती सुद्धा मिळते, ज्याची आपण कल्पना सुद्धा केलेली नसते। फक्त धीर सोडायचे नाहीत। महाभारतातील एका घटने यक्षा युधिष्ठिरला हा प्रश्न विचारला होता की माणसाला आयुष्यभर साथ कोण देते? युधिष्ठिराने उत्तर दिले, केवळ संयम माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देते। माझे मन एवढे आहे की जीवनात कितीही प्रतिकूल आणि कठीण परिस्थिती असली तरी माणसाने नेहमी धीराने त्याचा सामना केला पाहिजे। जेव्हा समस्यांना सामोरे जावे लागते तेव्हा सोडवण्यासाठी दूर होत राहतो, परंतु देवाने मानवी प्रकृतीमुळे समस्या झगडण्याऐवजी पुढे जाण्याची असते। ही प्रकृती समस्या असह्य बनवणे बरोबर भित्र्या बनवते। असे अनेकदा म्हटले जाते की आपण आपल्या जीवनात सर्वात अधीर आणि काजत असतो जेव्हा आपल्याला उद्याची समस्या आज सोडवायची असते। जोपर्यंत तुम्ही पुलावर येत नाही तोपर्यंत तो ओलांडण्याचा प्रयत्न करू नका। वर्तमान हे जीवनातील सर्वात मोठे वास्तव आहे आणि त्यात जगण्याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न केला पाहिजे। जीवनात समस्या अपरिहार्य असतात आणि त्यांना धीराने सामोरे जाणे, पूर्वी हार मानणे अशा समस्या अधिक गंभीर होतात। महान शास्त्रज्ञ अल्बर्ट असे म्हणे, मी खूप हुशार आहे असे नाही, फक्त समस्यांना जास्त काळ टिकवण्याचे आहे। तात्पर्य म्हणजे समस्यांना गांभीर्याने आणि संयमाने अभ्यास करून जीवनाचा खरा आनंद घ्यावा। जीवनाचा खरा आनंद स्पर्धेत आहे। श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ मानतात। कोणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पाण उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका। कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही। कर्म फिरून तेच तसे त्याला मिळेल जसे त्याचे असेल। चांगले कर्म केल्याने बाकी काही असो नसो रात्री नक्की चांगली झोप लागते। कर्माचार्य असते। मन कर्म करताना विचार करत जा, कारण कोणा ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो ना कोणी दिलेला तळतळाट। तुम्ही चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणारा व चांगले दिवस काही वेळांपुरते मर्यादित आहेत। जेव्हा काही माणसांना तुमच्याबद्दल चांगले सहन होत नाही तेव्हा ते इतरांना तुमच्याबद्दल वाईट सांगायला लागतात। चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटे गाव हिंडून आलेले असते। लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म। जर कर्म चांगले असतील तर घाबरू नका। वाईट कृत्य करणारा भयभीत राहतो। नेहमी आज जे काम केले त्याचे फळ आज मिळणार नाही। फळ मिळायची वेळ आली की 100% फळे मिळतील। जिथे संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि मग विश्वासामागचे प्रेमही निघून जाते। माणसाचा तोल सांभाळता येत नाही, तो नाही आला तरी चालेल, पण तोंड सांभाळता आले पाहिजे। जिथे की प्रसिद्धी मिळते तिथे शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील। लोकांचे कान भरून किंवा काढा करून अस्तित्व क्षणभर असत। आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नियती साफ लागते। जेव्हा पक्षी जिवंत असतो तेव्हा तो मुंग्या खातो, पक्षी मेला की मुंग्या त्याला खातात। एका झाडापासून दशलक्ष माचीसच्या काड्या बनवता येतात,
पण लाख झाडे जाण्यासाठी फक्त एक माचिसची काडी लागते. कधीही बदलू शकते या जीवनात कोणाचेही अवमूल्यन करू नका किंवा दुखवू नका. आज तुम्ही शक्तिशाली असाल, पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे. म्हणून चांगले वागा आणि चांगले कर्म करा. तुम्ही जे देता ते तुम्हाला मिळते, कारण जे फिरते ते नेहमी आसपास येते. जे तुमच्या सोबत व्हावे असे तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसोबत तसे कर्म करू नका. कर्म हे रबरासारखे असते. जितके तुम्ही ताणाल तितके वेगाने ते तुमच्याकडे परत येते. त्यामुळे चांगले कर्म करा. उशिरा का होईना कर्माचे फळ हे मिळतेच. भोग हे नशिबाचे भोग भोगावे लागतील. आज रोपही कधीतरी उगवला, याला कर्म म्हणतात. देवापेक्षा कर्माची भीती अधिक बाळगा. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. कर्माची परतफेड ही करावी लागते. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण होऊ देत, ही श्रीपाद चरणी प्रार्थना.